के सी वेणुगोपाल साहेबांची भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्राचे खासदार आणि ज्येष्ठ नेते आदरणीय मुकुल वासनिक साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे। जे सर्व मित्रपक्षांच्याशी जो संवाद साधायचा आहे त्या समितीचे अध्यक्ष मुकुल वासनिक साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे। काय त्यांनी काय आश्वासन दिलं आहे तुम्हाला? खरगे साहेबांनी काय आश्वासन दिलं? नाही, उत्तर काय दिलं हे महत्त्वाचं नाही। मूळ प्रश्न असा आहे की आम्ही पुन्हा आज सांगलीची लोकसभेची जागा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची जागा आहे। 1947 सालापासून ते सन 2014 पर्यंत नेहमीच सांगली जिल्ह्याने सांगली लोकसभा मतदारसंघाने महाराष्ट्राला व काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या लोकसभेला काँग्रेस पक्षाचा खासदार दिलेला आहे। आज सांगली लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यात काँग्रेस पक्षाचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या गटाचे 1 आमदार असे 3 आमदार आहेत। सांगली लोकसभा मतदारसंघाचं वातावरण हे काँग्रेस पक्षाला पोषक आहे, महाविकास आघाडीला पोषक आहे आणि अशा दृष्टीने ही जागा या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाकडे राहावी। काँग्रेस पक्षाच्या वतीने मी स्वतः आणि आमच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्याच्या बाबतीतला आम्ही आग्रहचा हट्ट पक्षश्रेष्ठींकडे केलेला आहे आणि म्हणून हीच मागणी घेऊन आज पुनश्च आज आम्ही या ठिकाणी इथं दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आज जे काही मित्रपक्ष महाराष्ट्र आहेत त्यांना विनंती करून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी ठेवावी अशी विनंती करण्याकरता तर मी आलो। पण पोषक वातावरण काँग्रेसला आहे पण महाविकास आघाडीलाही म्हणताय, महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे चंद्रहार पाटील महाविकास आघाडी। मूळ मुद्दा असा आहे की मी सांगितल्याप्रमाणे की काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी 2 विधानसभेचे आमदार आहेत, राष्ट्रवादीच्या सुमन वहिनी या आमदार आहेत आणि त्याचबरोबर विशाल पाटील गेले काही महिन्यांपासून सातत्याने आम्ही तिथे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केलेले। कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब आले होते, जवळजवळ 40-50 हजार लोकांची शेतकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी त्यांच्या सत्काराचा घेतलेला होता। मध्यंतरी संवाद यात्रा आम्ही जिल्ह्यामध्ये काढली, त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 190 ते 200 किलोमीटर मी, विक्रम सावंत, विशालदादा पाटील, पृथ्वीराज पाटील आम्ही सगळे पायी चालून सगळा तालुका आम्ही जिल्ह्यातले प्रत्येक तालुके पिंजून काढलेले होते। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सरपंच आहेत आणि म्हणून एक मूळचा हक्क हा काँग्रेस पक्षाचा तिथे आहे, काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे हीच आमची सुरुवातीपासून हट्ट ही विनंती नाही। उमेदवार बदलण्याच्या बाबतीमध्ये जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज जी काही यादी जाहीर केलेली आहे त्या सांगलीचा समावेश त्यांनी केलेला आहे। महाविकास आघाडीने ही अधिकृत यादी जाहीर केलेली आहे असं मला वाटत नाही। आज मला वाटतं राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी सुद्धा मनापासून त्यावर नाराजगी व्यक्त केलेली आहे, खंत व्यक्त केलेली आहे की सांगलीच्या जागेबाबतीमध्ये जेव्हा चर्चा चालू असताना ही जागा अशी एकतर्फे जाहीर करणं योग्य नाही हे बाळासाहेब थोरात साहेबांनी आज वक्तव्य केले। त्याचबरोबर विजय वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा या बाबतीत आज त्यांच्या भावना व्यक्त केल्या की चर्चा सांगलीच्या बाबतीत अजून चालू होती आणि आहे अजूनही आणि सांगलीच्या जागेबाबतीत चर्चा चालू असताना अशा पद्धतीने एकतर्फी जागा जाहीर करणे योग्य नाही। महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या भावना आम्ही त्यांना पोहोचवलेल्या आहेत। यापुढची भूमिका काय असणार आहे? नाही, एक मिनिट मी काल सुद्धा पुढारीच्या चॅनलवर मुलाखत दिली, प्रशांत जोशी साहेबांनी माझी मुलाखत घेतली, मध्यंतरी सरकारनामा दिलं, मी स्पष्ट सांगितलं कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही। कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षातनं लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडे ठरलं घेतलं होतं आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी स्वतःहून हा काँग्रेस पक्ष निवडलेला आहे, त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं आहे म्हणून कोल्हापूरच्या बदले सांगलीचा प्रश्न उद्भवत नाही। हातकलंगी जागा सांगली हातकलंगे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार होते, हातकलंगेमध्ये या ठिकाणी शिवसेनेला लढावी, महाविकास आघाडीमध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांना घ्यावं। खरगेंची काही फोनवर चर्चा होऊ शकते का उद्धव ठाकरे यांच्यासोबत? ती हे बघा आता काय म्हटले का तुम्हाला? खरगे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की या जागेबाबतीत निश्चित स्वरूपात ते पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या
आमचे जे काही के.सी. वेणुगोपाल साहेब, मुकुल वासनिक, आदरणीय रमेश चन्नेतला जे असतील, बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंशी बोलतील आणि शिवसेनेशी सुद्धा या बाबतीमध्ये लवकरात लवकर किंवा आजच कदाचित ते चर्चा जर समजा या सगळ्या संदर्भात निर्णय राहुल गांधींनी तुम्हाला भेट दिलेली नाही. सोनिया गांधी असो, राहुल गांधी हस्तक्षेप करतील का? त्यांची भेट घेणार आहात? बोलायचं असेल तर नाही, एक मिनिट. आज सीईसीची बैठक आहे. सीईसीच्या बैठकीत मला सुद्धा दक्षिण भारताच्या 5 राज्यांची जबाबदारी दिली होती: तेलंगणा, कर्नाटका, तामिळनाडू, केरळ आणि पॉंडिचेरी. आणि ह्या ठिकाणी मी आज तिकडे बैठकीला जाणार आहे. मी तिथे माझ्या भावना राहुलजींपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींना सुद्धा 11 एप्रिल रोजी मी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्राची कॉपी आज मी परत खरगे साहेबांना समक्ष दिली. ते पत्र मी खरगे साहेब, मुकुल वासनिक साहेब, या ठिकाणी रमेश चन्नेतला साहेब, सगळ्यांपर्यंत, थोरात साहेब, वेणुगोपालजी यांना लेखी स्वरूपात माझ्या भावना व्यक्त केल्या. मी आज किंवा उद्या ते पत्र मीडियाला सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यात स्पष्ट स्वरूपात मी लिहिलंय की सांगलीचं ही जिल्हा, सांगली मतदारसंघ हा काँग्रेसला या ठिकाणी आम्हाला हवाय आणि तो आम्ही लढायला सक्षम आहोत. जर समजा ही जागा सुटली नाही, आतापर्यंत भूमिका काय असेल? नाही, मला वाटतं तुम्ही उभे राहणार का? नाही, विषय नाही. माझा सांगली लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न उद्भवत नाही. विशालची उमेदवारी मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी निश्चित केलेली आहे. पक्षाने त्याला दुजोरा दिलेला आहे आणि एवढंच मी सांगू शकतो, जर तर मला आज चर्चा करायची नाही. आम्हाला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळेल, दिली जाईल. आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून जर काँग्रेस पक्षाकडून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तर त्यालाही आम्ही तयार आहोत. मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहात? नाही, जर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा आदेश आम्हाला दिला तर आम्ही निश्चितपणे, विशाल पाटील इथं उमेदवार माझ्या समोर उभे आहेत, आम्ही त्यालाही तयार आहोत. जर काय जे ठरवतील, पक्षाचा आदेश मिळाल्यानंतर जे काय योग्य असेल ते आम्ही निश्चितपणे करू. नाही, ती जर तरच्या चर्चा आज कशाला? ज्यावेळी जे होईल त्यावेळी आम्ही, ठीक आहे, जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते, विशाल पाटील इथे उमेदवार, आम्ही एकत्रित बसून या ठिकाणी निर्णय घेऊ. सगळ्यात महत्वाचा निर्णय होता महाविकास आघाडी होताना मेरिटवर उमेदवार ठरवला जाईल. ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी यादी जाहीर केली आहे, मुंबईमध्ये देखील ज्या ठिकाणी तुम्ही निवडून येऊ शकतात, 2 मतदारसंघ असे आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला जागा दिल्या जात नाहीयेत, तर ही कोणती मेरिटवरती तुमची जागा वाटप झालंय का? नाही, मला एक मिनिट, मला एवढंच बोलायचं आहे की आम्ही सांगलीच्या जागेसाठी आलेलो आहोत आणि मूळ प्रश्न आहेत की महाराष्ट्रातल्या जागे वाटपाबाबतीत महाराष्ट्रातले शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे नेतेगण एकत्र बसत होते गेल्या 2-2.5 महिन्यापासून. महाराष्ट्रातले इतर जागांबाबतीत त्यांचा जो काही निर्णय असेल त्याच्यातले जे काही बारकावे बघायचे असतील ते बघून त्यांनी निर्णय योग्य पद्धतीने घेतले असतील. पण तुम्ही पत्र यशवंतराव चव्हाण साहेब अशा सगळ्या मोठ्या नेत्यांपासून अगदी पतंगराव कदम साहेबांनी आता तुमच्यापर्यंतच्या कामाचा उल्लेख केला होता. या सगळा उल्लेख केल्यानंतरही काँग्रेस पक्ष बार्गेनिंग पॉवरमध्ये कमी पडतोय का? नाही, काँग्रेस पक्ष बार्गेनिंग पॉवरमध्ये कमी पडत नाही.